नमस्कार. माझी शेती या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्यामध्ये केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना शहरी, याचबरोबर शबरी आवास योजना असेल, मोदी घरकुल आवास योजना असेल, यशवंतराव चव्हाण घरकुल योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात. आणि आपण पाहिलं की 2022 पासून यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या अंतर्गत प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या अनुदान वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शबरी आवास योजना शहरी आणि शबरी आवास योजना ग्रामीण या दोन्ही योजनेसाठी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. याचबरोबर आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पारधी घरकुल योजना असेल किंवा इतर जे काही घरकुल योजना राबवल्या जातात, याचा देखील निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. 2 दिवसापूर्वी सुद्धा पाहिलेलं होतं की बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून ओबीसी बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनांसाठीचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. आणि याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून काल 24 फेब्रुवारी 2026 रोजी सुद्धा आदिवासी विकास विभागांसाठी, अनुसूचित जमातीसाठी आवश्यक असलेला निधी, याचबरोबर ओपन प्रवर्गातील, जनरल प्रवर्गातील जे काही लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांच्या घरकुलाचा हप्ता वितरित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. एकंदरीत आता जवळजवळ सर्वच योजनाच्या घरकुलाचे अनुदान वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर घरकुलाला वाढीव 50,000 रुपयाचा अनुदान दिलं जाणार आहे. यापैकी 35,000 रुपयाचा अनुदान वितरण करण्यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यात आलेला आहे. आता एकंदरीत हे सर्व जे काही वितरणासाठी मंजुरी मिळालेले निधी आहे, हे त्या स्तरावरील दिलेले जातील आणि लवकरच या वितरित करण्यात आलेल्या निधीचा लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे. आता ज्या घरकुलाची दुसरी हप्त्याची किंवा इतर वाढीव अनुदानाची प्रतीक्षा आहे, ती प्रतीक्षा सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे. तर भेटूया नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.